नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे उन्माद किंवा हिस्टेरिया. उन्माद हा मानसिक आणि मज्जासंस्थेचा विकार असून हा आत्यंतिक अस्वस्थतेमुळे होतो. यामध्ये शारीरिक हालचालीवर आणि भावनांवर नियंत्रण नसते. अचानक झटके येऊन भावनांचा उद्रेक होतो. हा रोग बहुधा मनातील भावना दाबून ठेवल्यामुळे होतो. हा रोग पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये पण आढळतो. स्त्रिया ह्या भावनाप्रधान असल्यामुळे 14 ते 25 वयोगटातल्या तरुणीमध्ये उन्मादाचे प्रमाण जास्त असते. याची सुरुवात तारुण्यात पदार्पण करताना होते आणि 25 वर्षापर्यंत त्याचे स्वरूप कमी होते. उन्माद हा अतिशय जुना रोग आहे. इंग्रजीत याला हिस्टेरिया असे म्हणतात. हिस्टॉन या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे गर्भाशय. ग्रीक वैद्यकांनी या रोगाचे निदान करून ठेवले होते. त्यांच्या मतानुसार शरीरात गर्भाशयाचा संचार झाल्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे उत्पन्न होतात. इजिप्तमध्ये एका ग्रंथामध्ये उन्मादाचा उल्लेख आहे. गर्भाशय सरकल्यामुळे हा रोग होतो असे त्याचे कारण दिलेले आहे. मध्ययुगीन काळात उन्मादाचा संबंध भूतबाधा, जादूटोणा आणि अंधश्रद्धा याच्याशी जोडला गेला. नंतर उन्माद फक्त स्त्रियांनाच होतो असे समजले जाऊ लागले. ओल्सर या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी उन्मादाचे वर्णन केले आहे. ते असे तरुणीमध्ये हा रोग जास्त प्रमाणात होतो. या वयात आत्यंतिक भावनाशीलतेमुळे शरीरावर, मज्जासंस्थेवर आणि अंतःस्रावी ग्रंथीवर परिणाम होतो. तर याची लक्षणे काय आहेत? अनेक प्रकारची लक्षणे उन्मादाची आहेत असे समजण्यात येते. याची लक्षणे अचानक अनेक दिवस दाबून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक झाल्यामुळे प्रकट होतात. अतिशय उदास वाटणे, कारण नसताना रडणे, वेड्यासारखे हसणे, दीर्घ उसासा टाकणे, गळा दाबून येणे, हातापायाला वात येणे ही उन्मादाची प्रमुख लक्षणे आहेत. उन्मादाची लक्षणेचे 2 स्तर आहेत. पहिल्यामध्ये हातपाय जड पडतात, तीव्र स्वरूपाचा वात येतो, पोट वर ओढल्यासारखे वाटते, सतत उसासे सोडणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दाटून येणे, छातीत धडधडणे, घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, गळा आणि गळ्याच्या शिरा फुगणे, गुदमरल्यासारखे वाटणे, डोके दुखणे, दात करकर वाजणे, हातपाय वाकडे होणे ही लक्षणे दिसतात. झटके आल्यावर सुद्धा रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर असतो. झटक्याचे स्वरूप तसे सौम्य असते, फक्त हातपाय वाकडे होतात. दुसऱ्या प्रकारामध्ये या लक्षणासोबत वैज्ञानिक किंचाळणे, अर्धवट बेशुद्धी, गळा खूपच सुजणे, छातीचे ठोके अनियमितपणे पडणे, हातपायाला, अंगाला तीव्र स्वरूपाचे झटके येतात, सतत थुंकणे अशी लक्षणे दिसतात. रुग्ण बहुधा झोपलेल्या अवस्थेत असतो. कधी-कधी झटक्यामध्ये पाठीची कमान होते. झटके अनेक तास राहतात. झटका गेल्यावर रुग्ण लगेच शुद्धीवर येतात. मन थाऱ्यावर नसणे, इतरांचा सल्ला रुग्ण पटकन ऐकतो. तीव्र भावनेमुळे शारीरिक हालचाली वेगाने होतात आणि अकारण होतात. उन्मादी रुग्णाबद्दल इतरांच्या मनात गैरसमज होण्याची शक्यता असते. रुग्णामध्ये विसरभोळेपणा येतो, अधूनमधून स्मरणशक्ती क्षीण होते. याची परिणती दुभंग व्यक्तिमत्वामध्ये होते. उन्मादाची अवस्था काही दिवस किंवा काही आठवडे राहते. या अवस्थेमध्ये रुग्ण गाढ झोपेत असल्यासारखा दिसतो, परंतु हातपाय मात्र शिथिल नसतात. कधीकधी हृदय आणि श्वास थांबल्यामुळे रुग्ण मेला आहे असे समजून त्याला जिवंतपणे स्मशानात नेण्यात येते. झोपेत चालणे, नकळत वस्तू चोरणे, हातपाय एकाच अवस्थेमध्ये बऱ्याच वेळा राहणे अशी सुद्धा उन्मादाची लक्षणे असतात. तर याची कारणे काय आहेत? तर अतिसंभोग किंवा संभोग सुख न मिळणे, लैंगिक सुखाच्या विक्षिप्त कल्पना बाळगणे आणि त्यांना आदर्श मानणे ही उन्मादाची कारणे आहेत. आनुवंशिकता ही सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. निराशावादी कुटुंब, निराशावादी भावनिक संस्कार हे उन्मादाला पुरा होतात. भावनिक धक्का बसल्यामुळे सुद्धा उन्माद होऊ शकतो. मानसिक ताणतणाव, भय, काळजी, विषण्णता, धक्का, हस्तमैथुन आणि एखादा दीर्घकालीन आजार यामुळे सुद्धा उन्माद होतो. उन्माद हा अतिशय मानसिक गुंतागुंत असलेला विकार असून तो अनेक प्रकारांनी प्रकट होतो. वैवाहिक जीवनामध्ये किंवा नोकरीमध्ये स्थैर्य नसेल, प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा संभोग सुख मिळत नसेल तरी सुद्धा उन्माद होतो. अनेक संशोधनावरून असे सिद्ध झालेले आहे की मेंदूच्या रोगाचा आणि उन्मादाचा संबंध आहे.
अपस्माराच्या रुग्णाला उन्मादाचा झटका येऊ शकतो. औषधाचा दुष्परिणाम मेंदूवर झाल्यामुळे सुद्धा उन्माद होऊ शकतो. यावर उपचार काय? उन्माद हा सहजसाध्य असा रोग आहे. उन्मादाची कारणे शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही असल्यामुळे दोन्हीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीराचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे, कारण निरोगी शरीराचा परिणाम मनावर सुद्धा होतो. शारीरिक स्वच्छता आणि पौष्टिक आहार हे दोन्ही महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक विश्रांती, नियमित व्यायाम याकडे लक्ष सुद्धा द्यायला हवे. मोकळी हवा, नियमितपणे खाणे-पिणे, झोपणे, नियमितपणे पोट स्वच्छ असणे, बद्धकोष्ठता दूर करणे हे सर्व आरोग्यासाठी आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवणे, आशावादी विचार करणे हे शिकायला हवे. अशा रुग्णाने दुसरीकडे मन गुंतवायला हवे. रुग्णाला शास्त्रीय पद्धतीने शिक्षण घ्यायला हवे. लैंगिक सुख कशी मिळवावी, जोडीदाराशी संबंध कसे ठेवावे हे शिकायला हवे. उन्माद झालेल्या रुग्णाने सुरुवातीला काही दिवस उपवास करणे गरजेचे आहे. संत्री, सफरचंद, द्राक्षे, पपई, अननस अशी फळे खा. उपवासानंतर दुग्ध आहार घ्यावा. उन्मादामध्ये अशक्तपणा येतो. दुधामुळे रक्त शुद्ध होते, मज्जासंस्थांना बल मिळते. संपूर्ण दुग्ध आहार शक्य नसेल तर फळे आणि दूध असा आहार घ्यावा. नंतर हळूहळू संतुलित आहार घ्यावा. आहारामध्ये बिया, कवच, फळे, धान्य, भाज्या आणि फळे हे मुख्य घटक आहेत. चहा, कॉफी, तंबाखू, साखर, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत. उन्मादावर जांभूळ हे एक उत्तम औषध आहे. 3 किलो जांभळे आणि मूठभर मीठ जगामध्ये पाणी भरून त्यात टाकावे. हा जग आठवडाभर उन्हात ठेवा. रुग्णाने एका वेळी 300 ग्रॅम जांभळे खावीत आणि त्याच जगातले पाणी प्यावे. दररोज या जगातील जांभळे संपण्यापूर्वी असाच दुसरा जग तयार करून ठेवावा. हा उपचार 2 आठवडे करावा. उन्मादावर मध सुद्धा गुणकारी आहे. उन्मादाची अनियमित मासिक पाळी आणि वेडेपणा ही 2 महत्त्वाची कारणे आहेत. मधामुळे दोन्ही कारणे दूर होतात. मधामुळे मासिक पाळी नियमित येते, मेंदूची आणि गर्भाशयाची क्षमता वाढते, रुग्णांना बरे वाटते, शरीराचे तापमान योग्य राहते, त्यामुळे झटक्यावर नियंत्रण राहते. उन्माद टाळण्यासाठी व्यायाम आणि मोकळ्या हवेमध्ये मैदानी खेळ खेळावे, त्यामुळे मन प्रसन्न राहते आणि मन दुसरीकडे गुंतून राहते. योगासने उन्मादासाठी अत्यंत लाभदायक आहेत. भुजंगासन, शलाभासन, मत्स्यासन, सर्वांगासन, धनुरासन, हलासन, पश्चिमोत्तासन, योगनिद्रा, शवासन ही आसने करावीत. रुग्ण अशक्त असेल तर त्याने व्यायाम करू नये. आठवड्यातून 3-4 वेळा मालिश करून घ्यावी. उन्मादावर मोकळी हवा आणि सूर्यस्नान लाभदायक आहे. त्यामुळे मनाला व शरीराला विश्रांती मिळते, शांती मिळते आणि मज्जातंतूंना नवचैतन्य मिळते. रोज थंड पाण्याने आंघोळ करावी. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर विश्रांती घ्यावी. रुग्णाला उन्मादाचा झटका येतो तेव्हा त्याचे कपडे सैल करावे आणि मस्तक शरीरापेक्षा खाली ठेवावे, म्हणजे त्याला मोकळेपणाने श्वास घेता येईल. रुग्णाला झोपावे, उभे राहू देऊ नये. गालावर हलकेच थपडा मारावा. पायाला मोहरीचा लेप लावावा. रुग्णाला या शिवाय दुसऱ्या कोणत्याही उपचाराची गरज नसते. झटका निघून गेल्यावर रुग्णाला एकटे सोडावे. झटका आला असताना तोंडावर आणि पाठीवर पाणी मारावे किंवा बर्फ लावावा. रुग्णाला मोकळी हवा येऊ द्यावी. श्वास घेण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून कपडे सैल करावे. झटका तीव्र स्वरूपाचा असेल तर रुग्णाला पाठीवर झोपवावे आणि ओटीपोटीच्या दोन्ही बाजूंनी अंडकोशावर दोन्ही हातांनी चांगला दाब द्यावा. शक्य असेल तर 98 ते 100 फॅरेनहाइट उष्णतेच्या पाण्याने स्नान करावे. लक्षणे कमी होईपर्यंत स्नान चालू ठेवावे. हे शक्य नसेल तर उष्ण पाण्यात स्नान घालावे आणि त्याच वेळेस मस्तकावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. झटका निघून गेल्यावर रुग्णाला विश्रांती घेऊ द्यावी. खोलीमध्ये शांतता आणि अंधार असावा. शक्ती भरून येण्यासाठी भरपूर झोप घेऊन द्यावी. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.